नमस्कार मित्रांनो, मी गोट्या तुमचं स्वागत आहे आपल्या रहस्यमय कथा या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी सत्य घटना सांगणार आहे जी ऐकून तुमच्या अंगावर काटा नक्की येईल। ही गोष्ट आहे एका सरकारी क्वार्टरमध्ये राहणाऱ्या कुटुंबाची आणि लहान मुलीने केलेल्या एका चुकीची। अंकिता नावाची एक मुलगी तिच्या कुटुंबासोबत सरकारी क्वार्टरमध्ये राहत होती। एके दिवशी सुट्टी असल्यामुळे घरातील सगळी मुले टीव्हीवर हॉरर शो पाहत होती। त्या शो मध्ये काही मुले भूत बोलवण्याचा एक खेळ खेळत होते। हे पाहून अंकिताच्या मोठ्या बहिणीने मजेत म्हणलं, चला आपण ही भूत बोलवूया। सर्वजण छतावर गेले। त्याने फुलाचे गोल वर्तुळ बनवले, मध्ये मेणबत्ती ठेवली आणि डोळे बंद करून भूताला बोलवू लागले। अचानक जोराचा वारा सुटला, मेणबत्ती विझली आणि सगळी फुले उडून गेली। घाबरलेली मुले लगेच खाली पळाली। त्या रात्री अंकिताच्या बहिणीला खूप ताप आला। दुसऱ्या दिवशी तिची अवस्था आणखी विचित्र झाली। ती वेगळ्याच आवाजात बोलू लागली, विचित्र हसू लागली आणि कोणालाही जवळ येऊन देईना। घरच्यांनी डॉक्टराला बोलवलं, पण काही फरक पडला नाही। नंतर काही पंडितालाही बोलवलं, पण तेही काही करू शकले नाही। शेवटी कुटुंबाने बरसाण्यात राहणाऱ्या नारायण आजोबांकडे मदत मागितली। आजोबांनी मुलीला पाहताच सांगितलं की ज्या सरकारी क्वार्टरमध्ये ते राहतात त्याच्या मागे पूर्वी एक जुने कब्रस्तान होते। आजोबांच्या मते मुलीने खेळताना न कळत एका भटक्या आत्म्याला त्यांनी बोलवलं होतं आणि तो आत्मा मुलीच्या शरीरात शिरला होता। मुलीला वाचवण्यासाठी आजोबाने विशेष पूजा केली, मंत्रोच्चार करू लागले। 3 दिवस खूप कठीण प्रयत्न केल्यानंतर तो आत्मा मुलीच्या शरीरातून बाहेर पडला। पण या सगळ्याची मोठी किंमत मोजावी लागली। मुलगी पूर्णपणे बरी झाली, मात्र दुसऱ्या दिवशी नारायण आजोबाची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांनी जागीच या जगाचा आपला निरोप घेतला। जाण्यापूर्वी त्यांनी कुटुंबाला एक इशारा दिला होता की त्या सरकारी क्वार्टरमध्ये पुन्हा कधीही तुम्ही पाऊल टाकायचं नाही। मित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला एक गोष्ट नक्कीच शिकायला मिळते की अशा अज्ञात आणि धोकादायक गोष्टींना कधीही खेळ खेळू नये। तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।